जर आधीच या महिलांनी खरातच्या विरोधामध्ये आवाज उठवला असता तर पुढच्या 50 एक महिलांचं शोषण झालं नसतं. हे मत आहे अभिनेत्री ममता कुलकर्णीचं. बॉलिवूडमध्ये काम करत असताना तिला कोणकोणते बाबाबुवा भेटले आणि त्या बाबाबुवांनी जे भविष्य वर्तवलं ते कसं काय खोटं ठरलं, या सगळ्या संदर्भात ममतानं नेमका काय खुलासा केलाय बघूया. ममताजी, स्वागत आहे आपला एबीपी माझामध्ये. सर्वात पहिला प्रश्न माझा की अशोक खरात एक भोंदू बाबा ज्याचं प्रकरण समोर आलेलं आहे, 58 पेक्षा जास्त एक ऑब्जेक्शनेबल व्हिडिओ समोर आलेले आहेत आणि महिलांचं शोषण केलं आहे असं व्हिडिओमध्ये दिसत आहेत. मग तुम्हाला असं का वाटतं की हे जे लोक आहेत, सर्वसामान्य लोक आहेत किंवा बिझनेसमॅन आहे, हे लोक अशा ढोंगी जे भोंदू बाबा आहेत त्यांच्याकडे का जातात? काय कारण आहे त्यांचं? कधी कधी असतं की आपल्या घरामध्ये लग्न असतं तर मुलीची पत्रिका दाखवायची, तिथपर्यंत जावा. तुम्ही त्याच्या बेडरूम मध्ये कसे शिरला की तुम्हाला डोकं नाही? पण आपण मराठी आहोत. तुम्हाला अच्छा, स्त्रियांमध्ये सर्वात मोठं हे असतं, आपण म्हणतो ना की त्यांना एक थर्ड विजन पण असतं. आतनं त्यांना कळतं की कोण आपण किती बघतो, किती असं बघितलं की हलकट दिसतं कसं माझ्याकडे वरनं खाली बघतोय. तो स्त्रिया सर्वप्रथम पकडते. तर तुम्ही कोणाकडे हात दाखवायला जातात, तुम्ही कोणाकडे तुमची पोथी दाखवतात, कुंडलिनीची, आपला जन्मपत्रिका, तुम्ही त्या बेडरूम मध्ये कसे शिरलात? मला नाही समजलं ते. पण आई जागा तुम्हाला वाटलं, तुम्ही निर्बला, तुम्हाला कळलं नाही आणि फटके मारून निघायचा होता. येऊन फटकन केस तर ऍटलीस्ट 50 बायका वाचल्या असत्या. जे महाराष्ट्राचे नेते आहेत, मोठमोठे नेते आहेत, महिला राज्य आयोगाची जी अध्यक्षा होती रुपाली चाकणकर, ते शिष्या होती. असे मोठे लोक जेव्हा या भोंदू बाबाकडे जातात तेव्हा आम लोकांना असं वाटतं की हे काहीतरी मोठे ज्योतिषाचार असेल. ते आपलं आहे ना, आपलं भेट चालतं आहे सृष्टीमध्ये. एक फालतू आपलं कोण मोठं गेलं तसं की आपले जे गरीब आहेत ते अजून लागतात पाठी. असं होऊन जातं. पण मी म्हणे तुम्ही असं करू नका. सीताला धोका झाला, रावण आला साधूच्या भेसमध्ये. ते युग वेगळं, हे काली युग आहे. आणि आता इकडे सगळे रावण आहे, साधू नाही भेटणार तुम्हाला. आणि आपण म्हणतो ना मराठी में, जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. जसं दिसतं काय माहितीये तुम्हाला, आता मी अशी दिसते म्हणे फालतू तू पण कुठे आहेस, तू पॅन्ट शर्ट म्हणून मी असं घातलेलं आहे की हे घालून तुम्हाला हेच दाखवायचं आहे की वस्त्राने साधू नाही बनत. आजकाल सगळं नकली आहे. तुम्हाला जठा पण आजकाल या कुंभामध्ये गेली तर लोक मोठे मोठे जठा लावतायत असे मस्त नकली. आणि ती आमचे साधूचे केस, माझे केस जमिनीपर्यंत होते. हे तपस्याने नाही, मी तेल लावायची नाही, काय करायची, फक्त मी एका स्थानी बसून जप केलंय 15 वर्ष 20 वर्ष. ते केल्यानंतर अजून एक कठीण तपस्या झाली माझी. त्याच्यानंतर सिद्ध अवस्था माझी इथपर्यंत भगवत येऊन माझी विराजमान झालेली आहे. आणि हे असं नाही होत, तुम्हाला एकांतवास जाऊन तुम्हाला तपस्या करायला लागते, तेव्हा ते भगवत प्राप्ती. आणि तेव्हा तुम्ही म्हणू शकता हे महादेव आहे का ब्रह्मास्मी आहे. खूप खूप धन्यवाद एबीपी माझाशी बोलण्याबद्दल. कॅमेरामॅन आसिफ खान से मृत्युंजय सिंग, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.